जय सच्चिदानंद. आपल्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आई वडील आणि मुलांमधल्या व्यवहाराविषयी आपल्याशी आणखी काही बोलायचं आहे. जनरेशन गॅपविषयी, मोहाविषयी आम्ही मागच्या काही एपिसोडमध्ये बोलत होतो आपल्याशी. तर हा मोह कधीच संपत नाही. आई वडिलांचा शेवटपर्यंत राहतो. मुलाचं लग्न होतं, सुनबाई येते, तरीही तो मोह शिल्लक असतोच. मग मुलांनाही मुलं होतात आणि मग त्यांचाही खूप नातवंडांचाही मोह वाटत असतो. व्याजावरचं व्याज, माझी दुधावरची साय, ओ हो हो, त्यातून अगदी उकळ्या फुटतात. अंतःकरण असं उसळून येत असतं त्यांचं. इतके खुश होतात. पण त्या नातवंडांना तर आजी आजोबांचं काही पडलेलंच नसतं. आजी आजोबांची काही पर्वाच नसते. ते म्हणजे जोवर लहान असतात, असमंजस असतात, तोवर त्यांचं बोट पकडतात इकडे तिकडे, तोवर मजा करतात. कारण मुलांचं कसं असतं, लहान आहेत ना, तोवर ते इन्सिक्युअर असतात. जेव्हा त्यांना स्वतःला सुरक्षित वाटायला लागतं ना, मग त्यांना कुणाचीच पर्वा नसते. आणि ही पिढी तर म्हणजे जरा टीनेजमध्ये आले की मुलं आजी आजोबाच काय, तर आई वडिलांवरची सुद्धा डिपेंडन्सी त्यांना नको असते. स्वतंत्र मनोवृत्ती बनते. इतकंच काय, तर नंतर त्यांची सगळी सिक्युरिटी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड यांच्यामध्येच ती असते आणि मित्रमंडळींमध्ये आणि त्यांच्या सहवासातच सगळं. तर असं समजून उमजून चालले ना, तरच काम होईल. नाही तर मग नाही होणार आहो. नाही तर असंच आपलं जीवन संपून जाईल. असंच मुलांना तर कोणी समजूनच घेत नाही आणि मुलं तुम्हाला समजू शकत नाहीत. दोघांमध्ये मतांतरे चालूच राहतात. कित्येक जण तर नातवंडांना, सासूला, आपल्या बाळाला सून हात सुद्धा लावू देत नाही. जर सासू नातवंडाजवळ जात असेल तर ओ हो, तिला इतका त्रास होतो. तिला एक ताई येते आमच्याकडे, तर ती रडून सांगत होती की बघा, मला माझी नातवंड एवढी आवडतात, पण माझी सून माझ्या नातवंडांना मला हातही लावू देत नाही. म्हणते की तुमचे सगळे जुने संस्कार उतरतील त्यांच्यात. तुम्ही जुन्या विचारांच्या आहात. तुम्ही कबाया आहात. तुम्ही मुलांवर अडाणी संस्कार कराल. तुम्हाला सगळ्यातला क्लीनलीनेस समजतच नाही. तुम्ही दूरच राहिलात तर बऱ्या. तर ती बिचारी सांगत होती की सून आपल्या मुलांचं सगळं कामवालीकडूनही करवून घेते. आयात सगळं करते त्यांचं. आणि मी मुलांना साधा स्पर्शही केला तरी मला वाईटपणा येतो. मुलांना बिघडवते म्हणून. काय मी कामवालीपेक्षा सुद्धा वाईट आहे का सांगा बरं आता. आजकालच्या सुना म्हणजे इतकी मला ती हीन समजते. मला काही स्थानच नाही आहे घरामध्ये असं सांगून इतकी रडायची. बिचारी खूप रडायची. आणि मग आम्ही तिला खूप समजावलं. तिला म्हटलं, हा नातवंडांचा मोह सोड. आता तुला इतकं का रडवलं जात आहे? कारण तुला नातवंडांचा खूप मोह वाटतोय म्हणून रडू येत आहे. समजा सून म्हणत असेल की नाही, तुम्ही माझ्या मुलांना हात नका लावू, नका करू, सोडून दे नातवंडांना बाजूला. आता तुम्ही मोह भगवंताचा करा. भगवंताच्या भक्तीत राहा. भगवंतावर प्रेम करा. जेवढा वेळ जास्त मिळेल तेवढा त्याचा सदुपयोग करा. नातवंडांच्या मोह ममतेत काय ठेवलंय? त्या सांगायच्या की मला माझ्या नातीशी खेळवू पण देत नाही ती. आणि माझी सून आणि म्हणते की इन्फेक्शन होईल, तुम्ही घाणेरड्या आहात, नीट नाही. ती मला मुलांना भरवू पण देत नाही.
मग आम्ही म्हटलं सोडून द्या, तुम्ही तुमच्या मुलांना भरवा, इतकी भरवायची हौस असेल, मोह असेल तर घेऊन या आणि आम्हाला भरवा, निरुमांना तोंडात भरवा, निरुमांना घास भरवा, तुमचा सगळा मोह पूर्ण होईल, हौस भागेल. तर खूप खुश झाली, हसायला लागली. अरे हे काय आहे, जी सून आपल्याला नाही म्हणते तर कशाला त्या नातवंडांना चिकटायला जायचं सांगा बरं मला. आता वय झालंय आपलं, खूप केलं आपण मुलांचं, आता मुलांच्या करण्याचं काय गरज काय त्याची. हां ठीक आहे, आपलं कर्तव्य असेल तर करा, नाही तर मग समोरून ती नाही म्हणते तो सुटलो ना मग. आता देवाचं नाव घ्यायला चांगला वेळ मिळतोय, नाही तर मग बेबी सिटिंग करत राहायचं. आजी आजोबा बेबी सिटिंग करतायत, अख्खं आयुष्य मरेपर्यंत करतात ते. आणि मग देवाचं नाव कधी घेणार सांगा. बघा इतका मोह, भगवंताचा इतका मोह नाही वाटत. आणि म्हणतात ना मी जप करते, मी भगवंताचं नाव घेते, जपमाळ करताना चित्त एकाग्र होत नाही, भरकटतं मन, त्यातून चित्ताची एकाग्रताच होत नाही. अरे कशी होणार सगळी एकाग्रता तर नातवंडांवर होतीये. आधी मुलांमध्ये होती, आता त्यातून काढून नातवंडांवर आली. अहो या सगळ्यातून बाजूला पडून सगळ्या दुनियेचा मोह सोडून देव धर्मात वेळ घालवा, तर काहीतरी चांगली चांगली भक्ती होईल. ही तर उगाचच दिखाव्याची खरी तर घडतच नाही. आणि आपण मानतो मी माळ जपली, भक्ती केली, नामस्मरण केलं, पूजा अर्चा केली, पण इथे तर काहीच राहत नाही. कारण खूप सारा मोह आहे. एक भाई येतात, दोन भाई येतात आमच्याकडे, दोघेही जुळे आहेत, लहानशा गावचे मोठे जमीनदार आहेत, मोठं खूप अलिशान घर आहे गावाकडे. त्यांच्याकडे 24 तास घरात नोकर चाकर आहेत, अगदी छान सुख संपन्न असं घर आहे. त्यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा इथे आहे गावात, त्यांच्याबरोबरच राहतो, आणि दुसरा मुलगा मोठा आहे, तो सुनेबरोबर अमेरिकेला गेला, तिकडे जाऊन सेटल झाला. तर मग त्यांना दोन्ही भावांचा एक मुलगा तिकडे सेटल झाला आहे. आणि जेव्हा त्यांना मुलं व्हायचे ते त्यांना इकडं पाठवून द्यायचे. आणि मग आई वडिलांना त्या मुलांच्या असं वाटायला लागलं की आता मुलांनी आपल्याकडे राहावं तर चांगलं होईल. त्यांचं आता चांगलं शिक्षणाचं वय झालेलं आहे, लहानच्या गावात त्यांचं शिक्षण कसं होईल म्हणून त्यांनी अमेरिकेला आणावं, म्हणून त्यांनी मुलांना अमेरिकेला नेलं. मग झालं काय, तर आता ह्या मुलांना सांभाळणार कोण. नवरा बायको दोघंही कामावर जायचे, आणि तिथे कुणाला वेळ आहे मुलांना सांभाळण्यासाठी. बेबी सिटिंगमध्ये ठेवायचं त्यापेक्षा चांगलं आहे आपल्या आईवडिलांना बोलावून घेऊया गावाकडून. वडील आहे तर त्यांना स्टोअरमध्ये आपल्या काम देऊया, मदत करतील, आणि आई आहे ती बेबी सिटिंग करेल आणि जेवण बनवेल, आणि सून नोकरी करेल. तर त्या हिशोबाने त्यांनी आईवडिलांना बोलावलं. आता उतार वयात इतकं छान हवेलीसारखं मोठं घरदार सोडून ते दोघं अमेरिकेत गेले. पण तिकडे त्यांना कसं आवडणार सांगा. दिवसभर मुलांना सांभाळायचे. ते म्हणायचे ना मला इंग्रजी येत, कोणी काही बोलतं तर मला काही समजत नाही, मी बोलतो ते कोणाला काही कळत नाही. तर बघा अशी अवस्था आहे माझी. स्टोअरमध्ये बसून मी काय करू, म्हणजे मोठमोठे बॉक्सेस उचलून ठेवायचे, काढायचे, हेच स्टोअरचं काम आहे. त्या डेस्कवर तर मी उभाही राहू शकत नाही. तर माझं जीवन जे सुखसंपन्न भरभराट होती गावी, आणि 10 नोकरांना मी झापायचो, सगळ्यांना असं मी कामाला लावायचो अगदी, आज मलाच मजूर बनून मजुरी करावी लागतीये. त्यामुळे फार कमीपणा वाटायचा. रोज रडायचे. तर मुलगा असून त्यांना सांगायचे की नाही तिकीट नाही मिळते, असं आहे तसं आहे, असं सांगून 2-3 वर्ष लावली. यांनाही समजायचं, पण काय करणार, मुलाचा मोह, त्याच्या अडचणीच्या वेळी आपण उपयोगी पडावं. मग त्यातही काही रीत आहे. 2 महिने 4 महिने 3 वर्ष झाली त्यांना तिकडे. बिचारे अगदी कंटाळून वेड्यासारखे झाले. रडून प्रत्येक वेळी भारतात फोन करायचे तर तेच रडगाणं गायचे, माझं काय होणार. आता आम्ही कुठे जाऊ, आम्ही तर कंटाळलोय, विटलोय. बायको म्हणायची की मी काय करू, माझ्या तर गळ्यातच पडलंय सगळं हे मुलांना सांभाळणं. मला तर तिकडची खूप आठवण येते देशाची आणि माझ्या घराची, पण मुलांचा मोह अजूनही माझ्याच्याने सुटत नाही. तर बघा या मोहाचा दोन्हीकडून फास बसतो आहो. मग शेवटी बिचारे
त्यांना मुलांना वाटलं की आता माझं काम पूर्ण झालं तर चालेल, मग त्यांनी पाठवून दिलं. तर हा सुद्धा किती मोह असतो, हा नातवंडाचा मोह तर ओ हो आजी आजोबा झाल्यावरही संपत नाही आणि दिवसभर त्यातच मन गुंतून राहतं त्या नातवंडांमध्ये. हा मोह फार वाईट गोष्ट आहे. मोहानेच संसार उभा राहिला आहे. मोहातूनच द्वेष वैर निर्माण होतं. एक ताई येते आमच्याकडे, अत्यंत विचित्र अशी कहाणी आहे तिची. अगदी करोडपतीची पत्नी आहे ती. खूपच हुशार आणि स्मार्ट आहे. नवऱ्याच्या बिझनेसमध्ये तिची तेवढीच मदत असते. पण दुःखाची बाब ही की त्यांना मूल नाही आहे. आणि प्रॉब्लेम बायकोमध्ये होता. मूल होऊ शकत नव्हतं, नवऱ्यात नव्हता. आता नवऱ्याकडे इतके पैसे आहेत, मोठं घर, धंदा वगैरे, खूप मालमत्ता, खूप जमीनसुद्धा खूप होती. बिझनेस तर खूप मोठा, अगदी छान नावारूपाला आलेला. तर नवऱ्याला नेहमी आतून खंत वाटायची की आपल्याला मूल नाही आहे, एखादं तरी मूल हवं होतं, एखादा मुलगा तर हवा. ही सगळी संपत्ती, धन दौलत, ती नंतर कोण बघणार? आमचं पिंडदान कोण करणार? आमची मुक्ती कशी होईल? ह्या सगळ्या मान्यता, खास करून त्यांना वाटत होतं की माझ्यानंतर माझं नाव पुढे चालवलं जावं. त्यासाठी मग ते आपल्या पत्नीवर फार दबाव आणायचे. खूप सगळे उपाय झाले, इलाज केले, पण काही फायदा नाही झाला. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला परवानगी दे की मी दुसरं लग्न करीन, तर म्हणजे मग मला मुलगा होईल. ते नाही म्हणायची की असं कसं मी हो म्हणू आणि मला काय किंमत उरली. असा अनेक वर्ष संघर्ष चालू होता. आणि मग ती ताई सत्संगात आमच्याकडे यायला लागली. तर तिच्या थोडं ज्ञानामुळे लक्षात यायला लागलं की हा सगळा माझा मोह आहे, मी आत्मा आहे आणि हे सगळेजण आत्मा आहेत. हा सगळा हिशोब आहे घेण्या देण्याचा, कर्माचा खेळ, त्यामुळेच हे एकत्र आलेत सगळे. आता माझा हिशोब यांच्यासोबत एवढाच आहे. जर नवऱ्याला दुसऱ्या पत्नीचा, मुलांचा मोह आहे, तर मी कशासाठी जास्त संघर्ष करू. इतकंच नाही तर तिची सासूही तिच्याबरोबर राहत होती. सासूलाही खूप वाटायचं की माझ्या घरात एक मुलाला मुलगा व्हायला हवा, मी नातवंडाचं तोंड बघितल्यावर जावं. तर ती सुद्धा आपल्या सुनेवर खूप प्रेशर आणायची की तू दुसरं लग्न करायला परवानगी दे मुलाला. तर ती नाही म्हणायची आणि तिला आपल्या सासूचा इतका द्वेष वाटायचा, खूपच तिरस्कार वाटायचा. इतकंच काय, पण असं झालं की जेव्हा सासू खूप आजारी पडली, तिचं वय झाला, जरानी ग्रासलं तिला, अंथरुणाला खिळून होती ती, तर तिला इतकी सतावायची की खायला सुद्धा द्यायची नाही तिला. एकदा तर ती तिने स्वतःच सगळं कबूल केलं होतं सगळ्यांसमोर, माईकवर, हजारो लोकांसमोर, की ती माझी चूक होती आणि मी माझ्या सासूला खूप दुःख दिलं, इतकं दुःख दिलंय, तिच्याशी वैर धरलं त्यांच्याशी. एकदा तर मी त्यांच्याशी भांडले होते, म्हणजे 2-3 दिवस मी त्यांना जेवायला दिलं नव्हतं. माझ्या नवराही जेवला नाही आणि त्याही जेवल्या नव्हत्या अजिबात, आणि मी तर मस्त जेवत होते. अशी परिस्थिती उद्भवली होती. नवरा खात असेल बाहेर, पण माझी सासू तर बिचारी 3 दिवस उपाशी होती, अंथरुणावर पडून. तिला अपंगत्व आलं होतं, ती बाहेरही कुठे जाऊ शकत नव्हती. तर मग ज्ञान घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे चुकलंय माझं. ज्ञान तर मला तुमच्याकडून मला नंतर मिळालं, पण आधीच माझी एक शेजारीण होती, माझी मैत्रीण, ती नेहमी तुमच्याकडे यायची आणि तिला ज्ञान मिळालं होतं. तर ती मला सतत सांगायची की तू चुकीचं करतेस, तू खूप वैर बांधतेस, कर्माच्या हिशोबावर कधी सोडणारेस तू तुझ्या सासूला, प्रतिक्रमण कर, मनापासून माफी माग आणि सूट तू.
हे तर मागच्या जन्माचं पापाचं फळ आहे, आता भोगतीयस आणि त्यामुळे किती नवीन कर्म बांधतीयस. तर तिच्याबरोबर सत्संग करून करून मला आतून खूप शांती लाभली आणि माझं वैर कमी व्हायला लागलं. असं झालं की सासू खूपच आजारी पडल्यानंतर माझे दीर त्यांना त्यांच्याकडे घेऊन गेले. तिकडे दीर घेऊन गेले आणि दुसरीकडे माझ्या मैत्रिणीबरोबर सगळ्या आत्म्याच्या गोष्टी, दादा भगवानांच्या ज्ञानाविषयी सातत्याने बोलणं व्हायचं. तर मला पश्चाताप व्हायला लागला, तर माझी सासू माझ्या घरी नव्हती. तर मग मला खूप आतून दुःख व्हायला लागलं. मी खूप वाईट वागले होते आणि पश्चातापाच्या आगीत मी जळत होते. आणि मग एके दिवशी मला सहन झालं नाही. मी धावत आपल्या सासूकडे, दीराच्या घरी माझ्या सासूच्या पायावर लोटांगण घालून गयावया करून मी म्हटलं की मला माफ करा, क्षमा करा. मी खूप दुःख दिलं आहे तुम्हाला. तुम्ही मला क्षमा केली तर माझं पाप धुतलं जाईल आणि मला शांती मिळेल आणि माझा पुढचा जन्म सुधारेल. तर सासू एक शब्दही बोलली नाही की माफ केलं असं अजिबात म्हणाली नाही. तिचं तोंड फुगलेलंच होतं आणि खरं तर मृत्यूशय्येवर पडून होती. काही तासांची पाहुणी होती फक्त. अशा अवस्थेत तिने अजिबात रिस्पॉन्स दिला नाही आणि तिने माफी मागितली. तेव्हा ती बिचारी अर्धा तास रडत होती, रडली, खूप रडली. ती म्हणाली, तुम्ही जे सांगाल ते मी करीन, पण तुम्ही मला माफ करा. तर मग सासू म्हणाली सुनेला की तुला माझ्याकडून माफी हवी आहे की नाही, तर मग माझा हिशोब चुकता करायचा आहे तुला आणि मग माझ्या मुलाला म्हणजे तुझ्या पतीला तू दुसरं लग्न करण्याची परवानगी दे. तर मग तिला खूपच धक्का बसला, पण दुसऱ्या क्षणी ती सावरली आणि मनापासून तिने पश्चाताप केला होता. त्यामुळे ती म्हणाली की मी जर माझ्या सगळ्या कर्मातून सुटणार असेन, सासूबरोबरच्या सगळ्या वैरापासून माझी सुटका होत असेल, तर मी माझ्या नवऱ्याला परवानगी देते दुसरं लग्न करायची. बघा, सासू ही पक्की होती. ती म्हणाली मला प्रॉमिस कर. तर तिने त्यांना प्रॉमिस केलं, वचन घेतलं, कारण सासूला माहीत होतं ही पक्की आहे. प्रॉमिस खरं मनापासून करणार, खोटी कपटी कटकार्यस्थानी नाही आहे. तर मग सासू तसं वचन तिच्याकडून घेऊन खूप शांत आनंदाने ती मरून गेली. आता इकडे हिच्या डोक्यावर ओझं आलं की आता दुसरं लग्न करून द्यायचं आहे नवऱ्याचं. आणि बघा, आपल्या सासूला तिने जे वचन दिलं होतं आणि आपल्या मोक्षासाठी सुटण्यासाठी तिने आपल्या पतीला परवानगी दिली की तुम्ही दुसरं लग्न करा. आणि खरोखर ती आपल्या हाताने आपल्या सवतीला घरी घेऊन आली. एकत्र बरोबर दोन्ही पत्नींसोबत राहत होता तो पती. तर बघा कसं वैर बांधलं जातं, मोह कसं वैर बांधतो बघा. सासू किती वैर बांधून बसली होती आणि ही सून आपल्या सासूसोबत कसं वैर बांधून बसली होती. या वैराचा अंत कुठे होणार. मृत्यूशय्येवर सुद्धा तिचा नातवासाठीचा मोह कसा होता की ती आपल्या सुनेवर जबरदस्ती करत होती सवत आणण्यासाठी, सवत घेऊन येण्यासाठी. आता समज जर असा सासूच्या बाबतीत जर असा सवत आणण्याचा प्रसंग हिशोब घडला असता तर तिनं सहन केलं असतं का, सांगा बरं मला. एकाच घरात सवतीबरोबर राहण्यासाठी ती तयार झाली असती का. कोणी स्वतःबद्दल असा विचार नाही करत. ती स्वतः करू शकली नसती, पण आपल्या सुनेला करायला भाग पाडलं तिनं ते. बघा बायका कशा असतात. कोणती स्त्री असं नाही करू शकत आहो. आणि ही तर फार विचित्र आणि अजब गोष्ट घडली. अगदी सिनेमाची स्टोरीसुद्धा अशी नसते, अशी आमच्याकडे येणाऱ्यांची आयुष्य आहेत. या ताईंच्या आयुष्यातल्या तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सांगितल्या तर हो अख्खा दिवस निघून जाईल. पण हे ज्ञान मिळाल्यानंतर ते ताई बिचारी अगदी मुक्त मनाने म्हणते की माझं जीवन या ज्ञानामुळे सुधारलं. बाकी संसारामध्ये माझ्या सगळं झालं असतं, पण तरी सगळं उद्ध्वस्त झालं असतं. पती मला खूप टॉर्चर करायचे. लग्न झालं, पण त्यानंतरही त्यांनी
मला त्यांनी सोडलं नाही. मी म्हटलं की आता तुम्ही आपल्या नव्या बायकोबरोबर राहा, पत्नीबरोबर. मला माझं वेगळं घर घेऊन द्या. मी शांतपणे प्रभूची भक्ती करीन, आत्म्याचं करीन. तुम्ही तुमचा संसार वाढवा आणि मला मुक्त करा. तर ते म्हणायला लागले की नाही, सून तर आली आहे, दुसरी पत्नी मला मिळाली आहे, पण ती अगदीच अनभिज्ञ आहे. आपल्या घरातले सगळे रीतिरिवाज तिला शिकव आणि 1 वर्षभर तरी तिच्यासोबत राहा. मग 1 वर्षानंतर ती गरोदर राहिली. तर म्हणायला लागले की नाही, आता तिला मूल होऊ दे आणि मग बाळ झाल्यावर म्हटलं की नाही, मुलगा थोडा मोठा होऊ दे नंतर. आणि मग त्यांना धंद्यात लॉस झाला. तर म्हणायला लागले की तुझ्याशिवाय तर माझा बिझनेस चालूच शकणार नाही. तर एकाच घरात आम्ही 4-5 वर्षांपासून राहतोय, सुटकाच नाहीये. रोज बघायचं आणि मनात झुरायचं. पण हळूहळू या ज्ञानामुळे तिने ते दूर सारलं. आपल्या डोळ्यासमोर रोज रात्री ती बघायची की आपला पती आपल्या सवतीला घेऊन बेडरूममध्ये जातो, दरवाजा बंद करतो. ती म्हणायची की तो दरवाजा असा धाडकन बंद व्हायचा. माझ्या मनातही धाडकन असा आवाज यायचा आणि बघा हातोडाच बसायचा, वज्राघात होतोय असं वाटायचं. मग मी ज्ञानाचं तंत्रज्ञान वापरलं. त्यातून मी सगळा मोह, पतीचा मोह सोडला. आणि आता मला काहीही फरक पडत नाही. तो माझ्याबरोबर असो किंवा सवतीबरोबर मी विरक्त झाले. आता बरोबर असेन तरी मी माझा हिशोब पूर्ण करत असते, मुक्त असते मी पूर्णपणे. माझा आनंद अंतरंगात भरून राहिला आहे. आता मला काही पतीचाही मोह नाही आहे, या संसाराचाही काही मोह नाही आहे. आत्म्याशिवाय काहीच नको आहे मला आता. बघा हा मोहही कसा असतो, पण ज्ञानाने या मोहातून कशा प्रकारे बाहेर पडता येतं. एक्स्ट्रीम एक्झाम्पल आहे. असे प्रसंग एखाद्याच्या जीवनात अपवाद रूपानेच येत असतात. प्रत्येकाच्या बाबतीत असं काही घडत नाही. तर हा मोह असा ज्ञानाने दूर सारला तिने. ज्ञानाने मोहातून कसं बाहेर पडावं हा कदाचित तुम्हाला प्रश्न पडत असेल. आत्मज्ञानामध्ये हा देह म्हणजे मी नाही, तर मग बाकी काय उरतं. हे शरीर म्हणजे मी आहे ही जोवर मान्यता आहे तोवर हे सगळंच आपल्याला चिकटलेलं आहे. आधी तर हे शरीरच चिकटलेलं आहे आत्म्याला. आणि मग सगळे पती, मुलं, घरदार, धन, संपत्ती, कपडे, लत्ते, सगळं हे आपले दागदागिने, माझं सगळं, माझं सोनं, माझं हिरे, माझं हे कुठवर चालणार जोवर शरीर म्हणजे मी ही मान्यता आहे तोवर. जेव्हा या मान्यतेलाच तडा जाईल की नाही हे शरीर म्हणजे मी नाही आहे, हे मन, ही वाणी या कुठल्याच गोष्टीत मी नाही आहे, मी तर आत्मा आहे, शुद्धात्मा आहे, ही जेव्हा सीमारेषा आखली जाईल ज्ञानाने, तर मग ऑटोमॅटिकली तेव्हा मग आपल्या स्वच्या जातीवरचाच मोह संपुष्टात येईल आणि मग आपोआप इतर गोष्टींवरचा मोह संपेल. मुलांवरचा, पतीवरचा, संसारावरचा, सगळा संसार चालूच राहतो. नाटकासारखं कर्तव्य पार पाडता तुम्ही, पण त्यातला जो भोगण्याचा पार्ट असतो तो बंद होतो. आपण कर्तव्य पूर्ण करत असता पण मोहमायेत बुडून जाऊन नाही. मोहामुळे तर किती कर्म बांधली होती तुम्ही, इतकंच काय, पण आपलं जीवनही मोह जालात फसलं होतं. संसारात राहून सुद्धा किती नरक यातना भोगत होतो आपण मोहामुळे. मुलांचा मोह किती वाटतो, मुलांचा, नातवंडांचा. यातून बाहेर पडा आणि आत्मसुखात राहा, हीच आमची विनंती आहे तुम्हाला. जय सच्चिदानंद.